नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मुंबई महापालिकेमध्ये सध्या निधी वाटपावरून प्रचंड राडे चालू आहेत आणि हे राडे केवळ विरोधी पक्षातले नगरसेवक करतायत असं नाही आहे, तर सत्ताधारी पक्षातले नगरसेवक सुद्धा अत्यंत नाराज आहेत. आणि त्यामुळे मी जे म्हटलं की मुंबई महापालिकेत राडे चालू आहेत ते त्यावरून सुरू आहेत. नेमकं सगळं प्रकरण काय आहे आपण समजून घेऊयात. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मंडळी, मुंबई महापालिकेवर आपली सत्ता यावी यासाठी भाजपनं काय काय नाही केलं, जे जे म्हणून प्रयत्न करता येतील, साम दाम दंड भेद सगळं वापरलं आणि अखेर मुंबई महापालिकेवर कमळ फुललं, भाजपची सत्ता आली. तब्बल 27 वर्षानंतर उद्धव ठाकरेंच्याकडनं त्यांच्या हातातून मुंबई महापालिकेची सत्ता ही भाजपने हिसकावून घेतली. अर्थात एक गोष्टही असतेच ना की इतकी वर्ष जेव्हा उद्धव ठाकरेंची मुंबई महापालिकेवर सत्ता आहे तेव्हा मुंबईकरांना थोडासा परिवर्तन हे निश्चित हवं असणार आणि त्याप्रमाणे त्यांनी भाजपला आपण संधी देऊयात अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला माहिती आहे की सगळे नगरसेवक निवडून आले भाजपाचे किंवा महायुतीचे आणि त्यामुळे मग भाजपचा सत्ता आली, भाजपचा महापौर बसला, भाजपचा स्टँडिंग कमिटी चेअरमन भाजपचा झाला, एकूण भाजपची सत्ता आली. पण सत्ता आल्यानंतर किंवा ही सत्ता देत असताना मतदारांच्या मनामध्ये काय आहे, तर मतदारांच्या मनामध्ये आहे की आधी 27 वर्ष उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने महापालिकेची सत्ता ही राबवली आहे, त्यांनी कामं केली, हो चांगली कामं केली आहेत. तुम्ही अगदी कुठलंही बेस्ट पासूनच्या बेस्टच्या तिकिटापासूनचा तुम्ही विचार करा किंवा त्यांनी घेतलेले निर्णय बघा. आणि आजपर्यंत जेव्हा 27 वर्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबई महापालिकेवर मुंबईकर सत्ता देतायत, याचा अर्थ उद्धव ठाकरेंची शिवसेनेने आतापर्यंत मुंबईमध्ये त्या पद्धतीचं काम केलंय हाच होत असतो. पण ठीक आहे, त्यातूनही लोक काय विचार करतात की चला यांनी आतापर्यंत या पद्धतीने काम केलंय, आता आणखीन काही वेगळ्या डेव्हलपमेंट्स, वेगळा विकास किंवा मुंबईकरांना ज्या सोयीच्या गोष्टी असतील त्या कदाचित भाजप किंवा महायुती सरकार हे जास्त चांगलं करेल, म्हणून या वेळेला तरी आपण त्यांना ही सत्ता द्यावी. ठीक आहे, आल्या आल्या महापौरांनी काही निर्णय घेतले, ते वादातीत निर्णय होते, म्हणजे फेरीवाल्यांच्या बाबतीमधले जे निर्णय घेतले मी म्हणेन ते योग्य निर्णय आहेत. याचं कारण असं आहे की तुम्ही आता मुंबईमधल्या कुठल्याही रस्त्यांवर जा, फेरीवाल्यांची गर्दी जास्त आहे, त्या फेरीवाल्यांकडे खरेदी करायला येणाऱ्यांची गर्दी जास्त आहे, त्यामुळे वाहन चालक जे आहेत त्यांची खूप तारांबळ उडते आणि त्यामुळे त्या भागामध्ये कोंडी होत असते. त्यामुळे लायसन्स धारक जे काही तिथे पथारीवाले आहेत त्यांनाच आम्ही तिथे अलाउ करू, ही जी काही भूमिका घेतली ही अतिशय योग्य घेतली. त्यातून मग तो पुन्हा हिंदू मुस्लिम हा जो काही सगळा प्रकार आहे त्या वादामध्ये मला जायचं नाही, पण निर्णय म्हणून तो चांगला होता. पण आता गंमत अशी आहे की निधी वाटप, आता मुंबई महापालिका ही देशातली सगळ्यात श्रीमंत महापालिका म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. श्रीमंत म्हणजे किती, तर एखाद्या राज्याचा अर्थसंकल्पाचं जे बजेट असेल ते एकट्या मुंबई महापालिकेचं बजेट आहे जवळपास 80,000 कोटी एवढा अर्थसंकल्प हा या वेळेला मांडण्यात आलेला आहे. आता जेव्हा एवढा अर्थसंकल्प मांडण्यात येतो त्याप्रमाणे या सगळ्या निधीचं जे वाटप असतं ते त्या पद्धतीने होत असतं. स्टँडिंग कमिटी म्हणजे स्थायी समितीकडे काही निधी दिला जातो, काही निधीवर अधिकार असतो तो महापौरांचा असतो. हे सगळे मुंबईच्या डेव्हलपमेंटसाठीच असतात आणि मग नगरसेवकांना किती पद्धतीने कसा निधी मिळेल याचं वाटप हे केलं जातं. आता यापूर्वी म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती तेव्हा भाजप कायम एक ओरड करायचं. काय करायचं, आता खरं तर भाजप त्यांच्याबरोबर आतापर्यंत युतीमध्ये होती, राज्यामध्ये या दोघांची युती होती, म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांची युती होती, महापालिकेमध्ये सुद्धा यांची युती होती. अर्थात बाहेरून काय ज्याला म्हणतात भाजपचा पाठिंबा असेल, पण शेवटी जरी पाठिंबा असला तरी भाजपची कामं, भाजपच्या नगरसेवकांची कामं ही तर होत होती. पण तरीही भाजप काय म्हणत होतं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं दुजाभाव केला जातोय. काय दुजाभाव केला जातो, तर आमच्या नगरसेवकांना कमी निधी मिळतो आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा जास्त प्रमाणात निधी मिळतो. ही बोंब भाजपनी त्यावेळेला मारलेली आहे. आत्ता काय परिस्थिती आहे, आत्ता तीच परिस्थिती आहे आणि
त्याच्याही पेक्षा जरा भीषण अशी परिस्थिती आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त परिस्थिती आहे. आज भाजपचे जेवढे नगरसेवक निवडून आलेले त्यातल्या सुद्धा काही मोजक्या नगरसेवकांना अधिक प्रमाणामध्ये म्हणजे किती असेल तर मुंबई शहराचे जे काही शहर अध्यक्ष आहेत साटम, या साटमांचे जे काही नगरसेवक आहेत त्यांच्या मर्जीतले जे नगरसेवक आहेत किंवा त्यांच्या विभागामध्ये जे काही नगरसेवक निवडून आलेत त्यांना सर्वाधिक निधी तो किती असेल. साधारणतः एक निधीचं बजेट असतं, एक लक्षात घ्या, 2 कोटी ते 5 कोटी असं एक निधीचं बजेट असतं, कारण त्या पद्धतीने त्या वॉर्डातली कामं हे नगरसेवक करत असतात. पण या साटमांच्या नगरसेवकांना किती निधी दिला जावा. काही नगरसेवकांना 20 कोटी, काही नगरसेवकांना 30 कोटी आणि काहींना तर 50 कोटी पर्यंत निधी दिला गेला आहे. आणि त्यातच पुन्हा भाजपातलेच काही नगरसेवक असे आहेत की ज्यांना 1 कोटी, 1.5 कोटी, काहींना लाखांमध्ये 80 लाख असे निधी वाटप झालाय. त्यामुळे भाजपाचेच किंवा महायुतीतलेच काही नगरसेवक हे आता भाजपवर नाराज आहेत म्हणजे त्यांनी ती नाराजी बोलून दाखवलेली आहे की एवढ्या तुटपुंज्या निधीमध्ये आम्ही आमच्या वॉर्डामधला काय विकास करणार आहोत. आता ही गत जर का सत्ताधारी नगरसेवकांची असेल तर विरोधकांची काय आहे. विरोधकांच्या बाबतीमध्ये तर दुजाभावच केला जातोय. होय, आणि हे माझं म्हणणं नाहीये, हे नगरसेवक म्हणतायत विरोधी पक्षातले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले नगरसेवक म्हणतायत, काँग्रेसचे नगरसेवक म्हणतायत की आम्हाला निधी किती दिला गेलाय, 20 लाख, 25 लाख, 35 लाख हा निधी दिला गेलाय आणि 50 कोटी हा साटमांच्या नगरसेवकांना दिला जातो. म्हणजे तुम्ही विचार करा ही तफावत किती आहे. मी समजू शकतो की साटमांच्या नगरसेवकाला 10 कोटी मिळाले असतील तर विरोधी पक्षातल्या नगरसेवकांना एक 4 कोटी मिळाले तर आपण समजू शकतो. पण 50 कोटी आणि 25 लाख, 30 लाख, 35 लाख हे आकडे काय सांगतायत. म्हणजे मनमानी पद्धतीनं कारभार हा मुंबई महापालिकेमध्ये सुरू झालाय का. आणि यासाठीच मग भाजपला सत्ता हवी होती का. मग जे विरोधी पक्ष म्हणतात की भाजपचा मुंबई महापालिकेमध्ये येणाऱ्या पैशावर डोळा आहे, त्यांचा या तिजोरीवर डोळा आहे. तो डोळा खरंच तशा पद्धतीचा होता, सगळा पैसा हा आपल्याकडे घ्यायचा हीच भूमिका भाजपची होती म्हणून भाजपला सत्ता हवी होती का, हेच यावरून आपल्याला दिसतंय. कारण आज एक लक्षात घ्या, प्रत्येक वॉर्डामधले साधारणतः प्रश्न काय आहेत तर मीटर, वॉटर, गटर म्हणजे गटारांचे प्रश्न असतात, मीटरचे लाईटचे प्रश्न असतात, पाण्याचे प्रश्न असतात, तिथल्या अंतर्गत रस्त्यांचे प्रश्न असतात, काही ठिकाणी फुटपाथचे प्रश्न असतात, काही ठिकाणी पथारीवाल्यांचे प्रश्न असतात, त्यांच्या पुनर्वसनाचे प्रश्न असतात. इतके सगळे प्रश्न तुम्ही 20 लाखात 25 लाखात हे नगरसेवक कसे सोडवणार आहेत. आणि जे अगदी पहिल्या टर्मनी आता नगरसेवक झालेत त्यांची तर गोष्ट विचारूच नका, त्यांना अगदी 15-20 लाखाचा निधी देण्यात आलेला आहे, अशा पद्धतीचं वाटप केलेलं आहे. म्हणजे घ्या, तुम्हाला प्रसाद दिलेला आहे, तुम्ही नगरसेवक झालात, हा एवढाच प्रसाद तुम्ही घ्यायचा आहे. काय त्याच्यामध्ये ते आपल्या मतदारसंघामध्ये डेव्हलपमेंट करणार आहेत आणि डेव्हलपमेंट नाही झाले की मग पुढच्या वेळी मतदार त्यांना निवडून देत नाहीत. आणि हीच तर अडचण विरोधकांची भाजपला करायची आहे का. म्हणजे जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केलं असं तुम्ही त्यावेळेला म्हणत होतात तेच आता तुम्ही करताय. मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय राहिला. जर त्यावेळेला तुम्ही बोंब मारलेली असेल तर मग आता जर तुम्ही हेच करत असाल तर त्यांच्यात आणि मग तुमच्यात फरक काय. मग तुम्हाला मतदारांनी जे निवडून दिलं त्यांचं काय. आज या सगळ्या निधी वाटपामुळे याच्यामध्ये खरं तर पिचला गेला, भरडला गेला किंवा आपण का बाबा मतदान केलं या लोकांना असं जे वाटायला लागलं ते आता मतदारांना वाटायला लागलेलं आहे की जर अशा पद्धतीने नगरसेवकांना जर का निधी मिळणार असेल तर मग आमच्या वॉर्डातली, आमच्या भागातली कामं कशी होणार आहेत. म्हणजे शेवटी आम्ही आमच्या भागातल्या विकास कामांपासून वंचितच राहणार ही भावना आता मतदारांची व्हायला लागलेली आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की भाजप सुद्धा काही वेगळं नाहीये. भाजपला दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याची काहीही म्हणजे अधिकार नाहीये. जर तुम्ही दुसऱ्याकडे एक बोट करताय तर 3 बोटं तुमच्याकडे वळाली आहेत. ही गोष्ट आधी तुम्ही ध्यानात घ्या. आज मुंबई महापालिकेवर सावळा गोंधळ सुरू झालेला आहे, हेच याचं लक्षण आहे. अजूनपर्यंत आता पावसाळा जवळ आलेला आहे, नाले सफाईची कामं कुठे आहेत. आज उलट रोडवर जर आपण बघितलं तर खोदकामं करून ठेवलेली आहेत. पावसाळा आत्ताच जर का वाहतुकीची कोंडी होतीये तर पावसाळ्यापर्यंत जर ही कामं झाली नाही तर अक्षरशः माणसं मुंबईकरांनी जायचं कसं, मुंबईकरांनी जगायचं कसं,
किड्या मुंग्यांसारखी अवस्था करून ठेवली आहे असा प्रश्न आपल्याला पडावा अशी स्थिती आता मुंबईमध्ये आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळते. मग याच्या बाबतीमध्ये विचार होणार आहे का नाही होणार आहे हा देखील एक प्रश्न आहे. आज हे म्हणतायत की आम्ही पथारीवाले जे आहेत त्यांना हटवलंय. कुठे हटवलंय? आम्ही ती मोहीम हाती घेणार आहोत. प्राईम टाइम वाले आम्ही सगळे आता दर आठवड्याला मुंबईमधल्या प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन प्रत्येक वॉर्ड पिंजून काढून आम्ही तुम्हाला तिथली काय दशा आहे आणि काय दिशा आहे हे दाखवणार आहोत. तेव्हा आपल्याला कळेल की नेमकं वास्तव काय आहे. आज मुंबई महापालिकेवर कमळ फुललं, अगदी आनंद आहे, दुःख नाहीये त्याचं. पण कमळ फुललं तर त्या कमळाचा आनंद तरी मतदारांना घेता येऊ द्या. मतदारांना त्यांची विकास कामं करून द्या. ही साध्या मतदारांची अपेक्षा आहे तुमच्याकडनं. आणि जर ही पूर्ण केली तर मग पुढच्या काळातलं तुम्हाला परत येण्याचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे. अन्यथा आता तुम्हाला पुन्हा संधी लोक देतील याची शक्यता कमी वाटते. आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे की आत्ताच निधी पाटपावरून भाजपने विरोधी पक्षातल्या नगरसेवकांचे गळे आवळायला सुरुवात केली आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत देखील अगदी बिनधास्त आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि तुमच्याही भागामध्ये असे जर काही प्रश्न असतील तर ते आम्हाला जरूर कळवा. कारण आम्ही देखील आता ही मोहीम हाती घेतोय की प्रत्येक वॉर्डमध्ये काय समस्या आहे. तेव्हा माझा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट तर नक्की टाका.